Hi friends, welcome to BioStudy YouTube channel. Here we learn biology in simple way. So let's start. In the today's video, we will be discuss about the reproductive system of the female, means female reproductive system. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात नसाल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर एकदा जा, तिथे तुम्हाला क्लास वाईज आणि टॉपिक वाईज व्हिडिओज मिळतील. सो लेट्स स्टार्ट. कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ ओव्हरीज. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ओव्हरीच्या पेअरनं कन्सिस्ट बनलेली आहे. ओव्हरीच्या पेअरनं, ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हरी अलॉंग विथ द पेअर ऑफ ओव्हिडक्ट. त्यानंतर त्याच्यासोबत काय आहे, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, देन युटेरस, देन सर्विक्स अँड देन व्हजायना. दिस इज द पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या पार्टपासून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बनलेली आहे. ओके, देन एक्सटर्नल जेनाटेलिया. एक्सटर्नली कशी दिसते, ओके, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ते आहे एक्सटर्नल जेनाटेलिया. लोकेटेड इन द पेल्विस रिजन. पेल्विस रिजनमध्ये लोकेटेड आहे, आपल्या बॉडीच्या पेल्विस रिजनमध्ये. धिस पार्ट ऑफ द सिस्टीम अलॉंग विथ द पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स. त्याच्यामध्ये पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स आहेत. अँड द मॅमरी ग्लँड इंटिग्रेटेड स्ट्रक्चरली अँड द फंक्शनली. फंक्शनली आणि स्ट्रक्चरली ते इंटिग्रेट केलेले आहेत, वेगळ्या केलेले आहेत. कशासाठी, तर टू द सपोर्ट ऑफ ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशनला, ओव्ह्युलेशनमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी. फर्टिलायझेशन आहे, फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, त्याला सपोर्ट करण्यासाठी. देन प्रेग्नेन्सी आहे, फर्टिलायझेशन झाल्याच्यानंतर प्रेग्नेन्सी आहे, त्यामध्ये ट्रायमिस्टर, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर, त्याला सपोर्ट करण्यासाठी मॅमरी ग्लँड्स अशा इंटिग्रेटेड केलेल्या आहे स्ट्रक्चरली अँड फंक्शनली. देन नेक्स्ट इज बर्थ, देन चाइल्ड केअर इन प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन, दॅट इज चाइल्ड केअर. अशा प्रकारे मॅमरी ग्लँड इंटिग्रेट केलेला आहे स्ट्रक्चरली अँड द फंक्शनली. देन ओव्हरीज. ओव्हरीज आर प्रोड्यूस फिमेल गॅमेट. ओव्हरी काय करतात, फिमेल गॅमेट प्रोड्यूस करतात. फिमेल गॅमेटला आपण ओव्हम म्हणतो. अँड द टेस्टीज आर प्रोड्यूस मेल गॅमेट. टेस्टीज काय करतं, मेल गॅमेट प्रोड्यूस करतं, त्याला आपण स्पर्म असं म्हणतो. देन नेक्स्ट इज ओव्हरी. ओव्हरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. ओव्हरी आर 2 to 4 सेंटीमीटर इन लॉंग, 2 ते 4 सेंटीमीटर लॉंग असतात. देन कनेक्टेड टू द पेल्विस वॉल अँड द युटेरस बाय द लिगमेंट. पेल्विस वॉल आणि युटेरसला कनेक्ट असतात बाय द लिगामेंट्स. ओव्हरी आर द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. ओव्हरी काय आहे, तर प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. ओव्हरी इज प्रायमरी सेक्स फिमेल सेक्स ऑर्गन आणि टेस्टीज आर द प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन. ओके, देन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टलाच आपण फॉलोपियन ट्यूब असं सुद्धा म्हणतो. means the oviduct or the fallopian tubes, uterus, oviduct and the uterus and the vagina constitute the female accessory ducts. Female accessory ducts असतात vagina, oviduct आणि uterus मध्ये. ओके, देन each oviduct about 10 to 12 सेंटीमीटर लॉंग, 10 ते 12 सेंटीमीटर लॉंग असते. देन and extend from the periphery of the each ovary. periphery means outer side ना, ovary to uterus असते. पेरिफेरी मीन्स आउटर साईडला. एक्सटेंड फ्रॉम द पेरिफेरी ऑफ द ओव्हरी टू युटेरस. ओव्हरी आणि युटेरसच्या आउटर साईडला असते ओव्हिडक्ट. ओके, देन द पार्ट क्लोजर टू द ओव्हरी इज द फनल शेप. द पार्ट क्लोजर टू द ओव्हरी इज फनल शेप. इन्फिड्युबुलम. इन्फिड्युबुलम असतो फनल शेप अँड विच हेल्प इन द कलेक्शन ऑफ ओव्हम आफ्टर ओव्ह्युलेशन. हे काय करतं, ओव्हमला कलेक्ट करायचं काम करतं आफ्टर ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन ज्यामध्ये ओव्हरी किंवा ओव्ह्यूल हा रिलीज केला जातो पर मंथला, त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं सुद्धा म्हणतो. तर त्या ओव्ह्युलेशन पिरियड झाल्यानंतर, ती प्रोसेस झाल्याच्यानंतर ते काय करतं, इन्फिड्युबुलम कलेक्शनमध्ये हेल्प करतं ऑफ ओव्हमला कलेक्ट करण्यासाठी. फनल शेप असतो लाईक. देन वायडर पार्ट ऑफ द इन्फिड्युबुलम इज कॉल्ड एज ॲम्प्युला. इन्फिड्युबुलमचा वायडर पार्ट मीन्स वायडर म्हणजे मोठा पार्ट, त्याला आपण म्हणतो ॲम्प्युला. आणि ॲम्प्युलाच आपण फर्टिलायझेशन साईट म्हणतो. कारण फर्टिलायझेशन साईट का म्हणतो, कारण ॲम्प्युलामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट मिळतात, म्हणजेच त्याला तिथं फर्टिलायझेशन होते. देर इज फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, फर्टिलायझेशन ते होतं ॲम्प्युला या ओव्हरीच्या भागावर. त्यालाच आपण म्हणतो ॲम्प्युला इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन साईट. द स्ट्रक्चर अँड द डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरीची डेव्हलपमेंट कशी असते. ईच ओव्हरी इज अ कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे. क्रिटिक मीन्स द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर और कॉम्पॅक्ट. डिफरन्शिएटेड इंटू सेंट्रल पार्ट कॉल्ड मेडुला. 2 पार्टमध्ये डिफरन्शिएट झालेला आहे. एक आहे सेंट्रल पार्ट, ओके, सेंट्रल पार्ट कॉल्ड मेडुला. सेंट्रल पार्टला आपण मेडुला म्हणतो. अँड द आउटर पार्ट इज कॉल्ड एज कॉर्टेक्स.
आणि जो आउटर पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कॉर्टेक्स. देन द आउटर पार्ट मीन्स द कॉर्टेक्स इज कवर्ड एक्सटर्नली बाय द लेयर ऑफ जर्मिनल इपिथेलियम. एक कॉर्टेक्स कवर केलं जातं बाय द जर्मिनल इपिथेलियम, बाहेरच्या बाजूने, मीन्स कवर्ड एक्सटर्नली बाय द लेयर ऑफ जर्मिनल इपिथेलियम. देन द आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट. आउटर कॉर्टेक्स कसं आहे, मोर कॉम्पॅक्ट आहे. कॉम्पॅक्ट म्हणजे टाईटली अरेंज अँड ग्रॅन्युलार, आणि ग्रॅन्युलार आहे म्हणजे ग्रॅन्युल्स लाईक सबस्टन्स प्रेझेंट आहेत, ग्रॅन्युलार्स. इट शोज लार्ज नंबर ऑफ टिनी मासेस. टिनी मासेस शो करतं लार्ज नंबरच्या टिनी मासेस ऑफ द सेल्स अँड कॉल्ड ओव्हेरिन फॉलिकल. त्यालाच आपण म्हणतो ओव्हेरिन फॉलिकल. आणि टिनी मासेस म्हणजेच ग्रॅन्युल्स, आणि म्हणून ही कसं आहे, आउटर कॉर्टेक्स इज कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलार. देन दीज आर कलेक्टिवली फॉर्म फ्रॉम द इमॅच्युअर ओव्हा. हे काय होतं, इमॅच्युअर ओव्हापासून फॉर्म होतं, ज्या ओव्हा मॅच्युअर झालेल्या नाहीत त्यापासून. देन ओरिजिनेटेड फ्रॉम द सेल्स ऑफ द डॉर्सल एंडोडर्मल ऑफ द यॉल्क सॅक. आणि याची ओरिजिन कुठून होते, तर ओरिजिनेट फ्रॉम द सेल ऑफ द डॉर्सल एंडोडर्मल ऑफ द यॉल्क सॅक. यॉल्क सॅकच्या डॉर्सल एंडोडर्मपासून याची ओरिजिन होते. देन द सेल्स ड्युरिंग एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट डिवाइड मायटोटिकली. एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या टाईमला काय होते, सेल डिवाइड होते मायटोटिकली. मायटोटिकली मीन्स मायटोसिसमध्ये एका सेलच्या 2 सेल फॉर्म होतात, आणि हे इक्वेशनल डिव्हिजन आहे. याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हाफ होत नाही, मीन्स रिड्यूस्ड होत. ओके, नाव धीज आर कॉल्ड ओगोनिया, आणि त्याला आपण म्हणतो ओगोनिया. द प्रोसेस ऑफ oogenesis. oogenesis मीन्स द फॉर्मेशन ऑफ ओवा. oogenesis, oo means ovum and genesis means formation of ovum or formation of female gamete. स्टार्ट मच बिफोर बर्थ ऑफ द फिमेल बेबी. म्हणजे फिमेल बेबी, जे फिमेल बेबी आहे तिची बर्थ होण्याच्या आधीपासूनच oogenesisची प्रोसेस तिच्यामध्ये स्टार्ट होत असते. अँड बाय द एंड ऑफ 12th वीक, आणि 12 वीक झाल्याच्यानंतर फिमेल बेबी जेव्हा बॉडीच्या बाहेर पडतो तेव्हा त्यानंतर 12 वीक्स झाल्याच्या नंतर द ओव्हरी इज फुल्ली फॉर्म. ओव्हरी काय होते, फुल्ली फॉर्म होते, आणि इट हॅज मोर दॅन 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल. आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल असतात 12th वीक्स बेबीवर. फिमेल बेबीच्या ओव्हरीमध्ये काय फॉर्म असतात, 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स इन इट. नेक्स्ट इज द सेल ऑफ द जर्मिनल इपिथेलियम गिव राईज टू ग्रुप ऑफ द ओगोनिया. जर्मिनल इपिथेलियमचे सेल्स काय करतात, गिव्ज राईज देतात, फॉर्म करतात ग्रुप ऑफ ओगोनिया प्रोजेक्टिंग इन टू द कॉर्टेक्स. ते ग्रुप ऑफ ओगोनिया कशा असतात, प्रोजेक्टिंग इन टू द कॉर्टेक्स इन द फॉर्म ऑफ एग ट्यूब्स ऑफ फ्लजर. एग ट्यूब्स ऑफ फ्लजरच्या फॉर्ममध्ये ते कॉर्टेक्समध्ये असतात. नेक्स्ट इज ईच कॉर्ड ऑफ द एंड हॅज अ राउंडेड मास ऑफ ओगोनियल सेल. त्याच्या एंडला राउंडेड मास असतो ओगोनियल सेलचा, त्यालाच आपण म्हणतो एग नेस्ट. त्या कॉर्डच्या एंडला मास असतो ओगोनियल सेलचा, राउंडेड मास ऑफ ओगोनियल सेल्स अँड कॉल्ड ॲज एग नेस्ट. आणि एग नेस्टपासूनच काय होतात, प्रीमॉर्डियल फॉलिकल्स फॉर्म होतात, मीन्स फ्रॉम विच द प्रीमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप. एग नेस्टपासून काय होतात, प्रीमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप होतात. ओके, देन नेक्स्ट इज each primordial follicle has at his center a large primary oocyte. त्याच्या सेंटरला काय असतं, लार्ज प्रायमरी oocyte असतं इच प्रिमॉर्डियल फॉलिकलच्या. डायग्राममध्ये आपण बघू शकतो, दिस इज प्रिमॉर्डियल फॉलिकल, आणि त्याच्या सेंटरला काय असतं, प्रायमरी फॉलिकल असतं. ओके, त्यालाच आपण प्रायमरी oocytes असं म्हणतो. देन द प्रायमरी oocyte स्टार्ट मिओटिक डिव्हिजन बट गेट अरेस्ट ॲट द मिओसिस फर्स्ट. प्रायमरी oocyte काय करतं, मिओटिक डिव्हिजन स्टार्ट करतं. मिओटिक म्हणजे त्याच्यातनी मिओसिस होतं, आणि मायटोटिक म्हणजे त्याच्यामध्ये मायटोसिस होतं. मिओसिस हे रिडक्शनल डिव्हिजन आहे, सेल डिव्हिजनचे टाईप आहे मायटोसिस आणि मिओसिस. मिओसिस कसं आहे, रिडक्शनल डिव्हिजन. याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर रिड्यूस होतात हाफ, आणि याच्यामध्ये एका क्रोमोझोमच्या 4 क्रोमोझोम फॉर्म होतात मिओसिसमध्ये. बट हे बघ, प्रायमरी oocyte स्टार्ट मिओटिक डिव्हिजन. हे प्रायमरी oocyte काय करतात, मिओटिक डिव्हिजन स्टार्ट करतात, बट अरेस्ट ॲट मिओसिस. पण मिओसिस फर्स्टवर ते थांबतात. ओके, देन द 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स प्रेझेंट इन द फिटल ओव्हरी. 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स हे फिटल म्हणजे एका बाळाच्या ओव्हरीमध्ये, फिमेल बेबीच्या ओव्हरीमध्ये असतात 2 मिलियन्स प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. देन अबाउट 1 मिलियन रिमेन ॲट द बर्थ. त्याच्यामधले 1 मिलियन
बर्थच्या टाईमपर्यंत असतात अँड ओनली 40,000 रिमेन ॲट द प्युबर्टी, आणि प्युबर्टीच्या टाईमला फक्त 40,000 असतात. सो दिस इज द टीयर्स ऑफ द ओव्हरी. याच्यामध्ये प्रीमॉडियल फॉलिकल आहे, देन प्रायमरी फॉलिकल, देन सेकंडरी फॉलिकल, टर्चरी फॉलिकल, देन मॅच्युअर ओहम. ओके, देन ओव्ह्युलेटेड ओहम, ओहम बाहेर टाकलं जातो, देन जर्मिनल इपिथेलियम. दिस इज अबाउट द टीयर्स ऑफ द ओव्हरी. देन नेक्स्ट इज द लार्ज डिस्ट्रक्शन ऑफ द प्रीमॉडियल फॉलिकल ड्युरिंग ग्रोथ. जर ग्रोथ होत असताना लार्ज प्रमाणात जर डिस्ट्रक्शन होत असेल कशाचं, प्रीमॉडियल फॉलिकलचं, त्याला आपण म्हणतो अट्रेसिया. अट्रेसिया म्हणजे ज्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन होतं प्रीमॉडियल फॉलिकल्सचं ड्युरिंग ग्रोथ बट लार्ज अमाऊंटमध्ये. ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल ओनली वन ऑफ द प्रीमॉडियल फॉलिकल्स स्टार्ट ग्रोविंग टू फॉर्म ग्राफियन फॉलिकल्स. मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान काय होतं, ओनली वन, एकच प्रीमॉडियल फॉलिकल काय होतं, स्टार्ट होतं. प्रीमॉडियल फॉलिकल स्टार्ट ग्रोविंग टू फॉर्म ग्राफियन फॉलिकल, म्हणजे प्रीमॉडियल फॉलिकल काय होतं, ग्रो होतं आणि त्याच्यापासून ग्राफियन फॉलिकल तयार होतं. इच ओनली वन हॅज द प्रायमरी फॉलिकल्स स्टार्ट ग्रोविंग टू फॉर्म ग्राफियन फॉलिकल्स मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान. देन इन इच सायकल अल्टरनेटली वन ऑफ द टू ओव्हरीज प्रोड्यूस द ग्राफियन फॉलिकल. ओव्हरी ह्या दोन असतात बिकॉज पेयर आहे, पेयर म्हणजे दोन असतात, आणि अल्टरनेट म्हणजे या मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान ही ओव्हरी रिलीज करेल ग्राफियन फॉलिकल, तर सेकंड मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान ही ओव्हरी ग्राफियन फॉलिकल रिलीज करेल, मीन्स द अल्टरनेट. ओके, देन फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑल्सो कॉल्ड ॲज मेनार्च. फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल जी असते फिमेल बॉडीमधली त्याला आपण मेनार्च असं म्हणतो, आणि ती होते ॲट द एज ऑफ 13 इयरमधून ती स्टार्ट होते. देन द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, ओके, फर्स्ट आणि लास्ट, फर्स्टला म्हणतो आपण मेनार्च, आणि द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑर द स्टॉपिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल किंवा त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल बंद होतात इज कॉल्ड ॲज मेनोपाऊज. मेनोपाऊज म्हणतो आपण त्याला ॲट द एज ऑफ 45 to 55च्या दरम्यान हे होत असतं. सो फर्स्ट इज मेनार्च मीन्स स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, अँड द मेनोपाऊज मीन्स द एंड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. 30 इयर, 45 to 15 इयर, आणि याच्यामधील जो टाईम पिरियड असतो त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह एज. द टाईम पिरियड इन बिटवीन द मेनार्च अँड द मोनोपाऊज इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह एज, आणि ही असते 32 वर्ष. रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे द फिमेल बॉडी ऑर द फिमेल कॅन एबल टू रिप्रोड्यूस ऑर एबल टू रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शनमध्ये भाग घेऊ शकते, रिप्रोडक्शन करू शकते, त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह एज. याच्यामध्ये रिप्रोडक्शन घडून आणू शकते एवढी कॅपेबिलिटी तिच्या बॉडीमध्ये असते, ती असते 32 वर्ष. ओके, 32 इयर्स. देन इन दिस टाईम द पिरियड फिमेल विल बी प्रोड्यूस अ मॅक्झिमम अबाउट 416 एग, आणि या रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे 32 इयर्समध्ये 32 वर्षामध्ये फिमेल किती एग्स प्रोव्हाइड करतं, मीन्स प्रोड्यूस करतं 416 एग हे रिलीज होतं ड्युरिंग द रिप्रोडक्टिव्ह एज मीन्स 32 इयर्स. देन अनदर टॉपिक इज स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर कसं असतं. ग्राफियन फॉलिकल इज अ मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल. मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल आहे. देन द सेकंडरी oocyte इज सराउंडेड बाय द नॉन सेल्युलर लेयर ऑफ द झेनॉपिल्युसिडा. झेनॉपिल्युसिडा ही काय लेयर आहे oocyteची, फिमेलच्या oocyteची लेयर आहे. सेकंडरी oocyte इज सराउंडेड बाय द नॉन सेल्युलर म्हणजे सेलनी न बनलेली मीन्स नॉन सेल्युलर लेयर ऑफ द झोनोपिल्युसिडा, सिक्रेटेड बाय द विटेलाइन मेम्ब्रेन ऑफ oocyte. विटेलाइन मेम्ब्रेन असतं oocyteचं फिमेल गॅमेटचं, त्याच्यामधून सिक्रेट होतं, सिक्रेट बाय द विटेलाइन मेम्ब्रेन ऑफ oocyte. देन द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह फिब्रस कवरिंग इज कॉल्ड ॲज थेका एक्स्टर्ना. आउटरमध्ये प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे फिब्रस थिकनिंग कवरिंग, ओके, इज कॉल्ड ॲज थेका एक्स्टर्ना, अँड द इनर सेल्युलर कॉल्ड ॲज थिका इंटर्ना. नावामध्येच आहे, एक्स्टर्ना म्हणजे आउटसाईड आणि इंटर्ना म्हणजे आतमध्ये असलेली. The outermost protecting fibrous covering is called as theca interna, and the inner to its cellular called as theca externa. Then it produce the hormone estrogen. हे काय करतात, हार्मोन प्रोड्यूस करतात, इस्ट्रोजन. ओके. देन इनर टू द थिका इंटरना द फॉलिक्युलर सेल्स. इनर टू थिका इंटरना काय करतं, फॉलिक्युलर सेल्स फॉर्म द मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा फॉर्म करतं. कोण, फॉलिक्युलर सेल्स. इनर टू थिका इंटरनाच्या खाली असलेले फॉलिक्युलर सेल्स काय करतात, फॉर्म करतात मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा. देन इट डिफरन्शिएटेड इंटू डायकस प्रोलिजरस अँड द डिस्कस प्रोलिजरस अँड द कोरोना रॅडिएटा सेल्स. याच्यामध्ये दोन भागामध्ये तो डिफरन्शिएट होतो. एक आहे डायकस और डिस्कस प्रोलिजरस अँड द
corona radiata cells. Then this is the theca interna, outermost layer. Okay, then this is theca interna and the granulosa cell. We have granulosa cell. Then this is corona radiata and this is oocytes. Okay, this is the structure of the Graafian follicle. Next important topic is oviduct. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टलाच आपण फॉलोपियन ट्यूब असं म्हणतो आणि त्याला आणखीन दुसरं नाव आहे युटेराइन ट्यूब. ओव्हिडक्ट, फॉलोपियन ट्यूब आणि युटेराइन ट्यूब हे एकच नाव आहे. ओके, देन दीज आर द पेअर ऑफ मस्कुलार डक्ट्स. मस्कुलार म्हणजे मसलनी बनलेली, स्मूथ. ओके, अँड लाईंग हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. पेरिटोनियलच्या कॅव्हिटीच्या वर हे हॉरिझॉन्टल लाईन करते. 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. याची लेंथ किती आहे, लांबी आहे 10 ते 12 सेंटीमीटर. सो ओव्हिडक्ट बनलेली आहेत 3 पार्टनी. फर्स्ट आहे इन्फेंडिबुलम, सेकंड इज ॲम्पुला अँड द थर्ड इज इस्थेमस. इस्थेमस, इन्फेंडिबुलम आणि ॲम्पुला. ओव्हिडक्ट, फॉलोपियन ट्यूब और द युटेराइन ट्यूब इज कन्सिस्ट ऑफ द 3 पार्ट, इन्फेंडिबुलम, ॲम्प्युला आणि इस्थेमस. ही डायग्राममध्ये जे आपण बघू शकतो ही आहे ओव्हिडक्ट. ही 3 भागांनी बनलेली आहे. फर्स्ट दॅट इज कॉल्ड ॲज द इन्फेंडिबुलम. हा भाग आहे, याला आपण इन्फेंडिबुलम म्हणतो. नंतर हा ॲम्प्युला. ॲम्प्युला ही फर्टिलायझेशन साईट आहे, म्हणजे इथं फर्टिलायझेशनसुद्धा होते. आणि ही आहे इकडं इस्थेमस. सो अशा प्रकारे दिस इज ओव्हिडक्ट. देन द फर्स्ट पार्ट इज इन्फेंडिबुलम, द प्रॉक्झिमल फनेल लाईक पार्ट विथ ॲन ओपनिंग कॉल्ड ॲज ऑस्टियम. याच्यामध्ये ओपनिंग असते त्याला ऑस्टियम म्हणतो इन्फेंडिबुलममध्ये. अँड द फिंगर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड ॲज फिंगरी. आणि हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आपल्याला दिसतात त्याला आपण म्हणतो फिंबरी. सेकंड इज ॲम्प्युला. इट इज अ मिडल लॉंग पार्ट ऑफ ओव्हिडक्ट. हा कसा मधातला भाग आहे ॲम्प्युला. इस्थेमस आणि इन्फेंडिबुलमच्या मधातला पार्ट आहे ॲम्प्युला आणि इट इज मिडल अँड द लॉंग पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन साईट. याला आपण फर्टिलायझेशन साईट असं म्हणतो, कारण फर्टिलायझेशन म्हणजेच युनियन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जेव्हा फ्यूज होतात त्याला फर्टिलायझेशन म्हणतो. आणि या ॲम्पुला म्हणजे ॲम्पुलामध्येच फर्टिलायझेशन घडून येते म्हणून याला आपण म्हणतो ॲम्पुला इज अ फर्टिलायझेशन साईट. देन थर्ड इज इस्थेमस, द डिस्टल पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग इन टू द युटरस. डिस्टल पार्ट आहे युटरसमध्ये ओपन झालेला, ओपनिंग इन टू द युटरस. असा या साईडला खाली युटरस असतो, याच्यामध्ये तो ओपन होतो, मीन्स ओपनिंग इन टू द युटरस. तर आपण बघितलं आहे ओव्हिडक्ट, फॉलोपियन ट्यूब किंवा युटेराइन ट्यूब तिन्ही एकच नाव आहे. आणि याचं स्ट्रक्चर बघितलं आहे डायग्राममध्ये सुद्धा एकदम सिम्पलमध्ये कम्पॅरेटिव्हली बघितलं आहे. तर नेक्स्ट इज युटेरस. पहिल्यांदा आपण ओव्हिडक्ट बघितली, आता बघूया युटेरस. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज ऊंब. याला आपण ऊंबसुद्धा म्हणतो. देन इट इज हॉलो, मस्कुलार अँड पियर शेप. हॉलो आहे, मस्कुलार आहे, मसलनी बनलेले. हॉलो मीन्स आउटसाईडला ती हॉलो आहे, पोकळ आहे. अँड द पियर शेप आहे. देन युरिनरी ब्लॅडरच्या वर आहे, युरिनरी ब्लॅडर. दिस टाईप ऑफ युरिनरी ब्लॅडर इज देअर. हिअर इज युरेथ्रा. युरिनरी ब्लॅडरच्या वरच्या बाजूला ही लोकेटेड आहे. इट इज अबाउट 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर broad and 2.5 centimeter thickness. This is the diagram of the uterus. This is the uterus part. समजायसाठी आपण थोडी पूर्ण डायग्राम काढलेली आहे. This is the uterus. Okay, uterus again consists of 3 parts. First is fundus. Okay, fundus, then cervix and the body. Fundex, this is cervix and this is body. डायग्राममध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता. देन आता कम्पॅरेटिव्हली बघूया. फंडस, इट इज द अप्पर डोम शेप पार्ट. अप्पर आहे, डोम शेप पार्ट आहे फंडस. आहे डोम शेप, दिस इज डोम शेप. देन इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ ऑकर्स इन द फंडस. फंडसमध्ये काय होतं, इम्प्लांटेशन होतं एम्ब्रिओचं. इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ ऑकर्स इन द फंडस. फंडसमध्ये इम्प्लांटेशन होतं ओव्हर आपल्या एम्ब्रिओचं. In cervix, it is the narrow about 2 to 5 centimeter in length. It is extend into the vagina. Vaginaमध्ये हा extend होतो cervix. Then it has a 2 opening, and internal as toward the body and the external toward the vagina. याच्यामध्ये 2 ओपनिंग असतात, एक इंटरनल बॉडीकडे आणि दुसरी वजानाकडे. सो दिस इज द सर्विक्स. आपण सर्विक्स बघू शकतो. हा सर्विक्स आहे, एक बॉडीकडे ओपनिंग असते आणि एक असते वजानाकडे ओपनिंग. देन बॉडी, इट इज ब्रॉड
ऑफ द युटेरस अँड विच ग्रॅज्युअली टॅपर डाऊन द एड. हे ब्रॉड पार्ट आहे आणि ग्रॅज्युअली टॅपर म्हणजे लहान लहान होत जातो या साईडला, ग्रॅज्युअली डाऊन द एड, डाऊन साईडला ट्रॅपर होत असतो. तर दिस इज अबाउट द युटेरस. युटेरस आपण बघितलं आहे एकदम सिम्पलमध्ये, शॉर्टमध्ये आणि एकदम फास्ट लर्निंग होऊन जाईल अशा प्रकारे. राहिलेला जो सेकंड चॅप्टरचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी. थँक्यू.